मार्च रोजी 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक संकेत शिंदे हे तपास पथकातील अंमलदार अशा वरिष्ठांच्या आदेशानं शिळफाटा येथे नाकाबंदी कर्तव्य करत असताना रात्री 1:45 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा पनवेल रोडनं मुंब्रा दिशेनं भरधाव वेगानं येत असलेली एक रिक्षा त्यांच्या नजरेस आली. त्यामध्ये 2 व्यक्ती बसले होते. त्यांच्यावर संशय आल्यानं रिक्षा रोडच्या कडेला त्यांना थांबवण्यास सांगून ऑटो रिक्षातील इसमांना विचारपूस करण्यात जात असताना रिक्षात पाठीमागे बसलेला एक संशयित इसम रिक्षातून उतरून पळून जात असताना पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी त्यास आवाज देऊन थांबण्याचा इशारा केला. मात्र तो न थांबता पळून जात होता. त्याच्यासोबत असणाऱ्या स्टाफच्या मदतीनं पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं उडवाउडीची उत्तरं देऊ लागल्यानं पोलीस उपनिरीक्षक संकेत शिंदे यांनी 2 पंचांना बोलावून त्यांना नाव पत्ता विचारून त्यांची अंगझडती घेतली असता एक लोखंडी कोयता, एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, 2 लोखंडी तलवार त्यांच्याकडे आढळून आले. त्यांच्या ताब्यातील रिक्षाच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता ही रिक्षाही या आरोपींनी आपसात मिळून अभयनगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. या अनुषंगानं शिळलायगर पोलीस ठाण्यातील गुन्हे अभिलेख तपासत असता ही रिक्षा शिळलायगर पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं. ही रिक्षा आणि मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला असून या आरोपी इसमांविरोधात शिळलायगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी तपास सुरू आहे. गुन्ह्याच्या तपासातील अटक आरोपी त्यांच्याकडे अटकेनंतर गुन्ह्याच्या अनुषंगानं सखोल तपास केला असता आरोपी अरबाज शेख यानं त्याचं निवेदन पंचनाम्यामध्ये दोघांनी मिळून चोरून आणलेल्या 2 ऑटो रिक्षा दाखवल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी रिक्षा नंबर MS04HJ 2931 मुंब्रा पोलीस स्टेशन ठाणे गुन्हा रजिस्टर तसंच चोरीचे असल्याचं निष्पन्न झाले. तर ऑटो रिक्षा क्रमांक MS04JH 3093 दाखल गुन्ह्यातील चोरीचे असल्याचंही निष्पन्न झाले. आरोपी गौरव उर्फ बाल्या याच्या घरझडतीमध्ये 7 वेगवेगळ्या वर्णनाचे तलवार, सुरा, कोयता आदी शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 65,01,671 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. याशिवाय सीमेवर कर्तव्य बजावत असलेले 1,596 सैनिक आपला मतदानाचा हक्क टपाली मतदानाद्वारे बजावणार आहेत. त्यासाठी त्यांना ऑनलाईन म्हणजेच इलेक्ट्रिकल माध्यमांद्वारे मतपत्रिका पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. देशाच्या रक्षणासाठी डोंगर दराखोऱ्यातील सीमावर्ती भागात, वाळवंटात, हिमालयाच्या बर्फाच्छादित सीमा भागात ठाणे जिल्ह्यातील 1,596 सैनिक आपले कर्तव्य बजावत आहेत. या सैनिकांपैकी
1520 पुरुष सैनिक असून 76 महिला सैनिकांचाही समावेश आहे. देशाच्या 18व्या लोकसभेसाठी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी या सैनिकांना इलेक्ट्रॉनिकद्वारे मतपत्रिका पाठवण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनात जोर धरू लागल्यात. आता पाठवल्यानंतर संबंधित सैनिक मतदार आपल्या योग्य उमेदवाराला मतदान करून मतपत्रिका सीलबंद करून संबंधित कार्यालयामार्फत टपालद्वारे पाठवतील. जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघातील 18 विधानसभा मतदारसंघातील हे सैनिक सीमावर्ती भागात कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील या 1520 पुरुष सैनिकांपैकी सर्वाधिक 153 सैनिक ऐरोली विधानसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत, तर द्वितीय क्रमांकाचे कल्याण पूर्वेला 135 सैनिकांचं वास्तव्य आहे, तर 128 सैनिक ठाणे विधानसभा मतदारसंघातील रहिवासी असल्याचं आढळून आले. याशिवाय सर्वात कमी 13 सैनिक भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील आहेत. उर्वरित सर्वच विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावरील सैनिकांचा परिवार कमी अधिक असून संख्येनं दिसून येतोय. या पुरुष सैनिकांप्रमाणे जिल्ह्यातील 76 महिला सैनिक कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या टपाली मतदानाचा हक्क निश्चित झालाय. या महिला सैनिकांपैकी सर्वाधिक 12 महिला सैनिकांचा परिवार कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात वास्तव्याला आहे. या खालोखाल बेलापूर विधानसभेच्या कार्यक्षेत्रात 11 महिला सैनिक आणि कोपरी पाचपागाडीच्या कार्यक्षेत्रात 9 महिला सैनिकांच्या परिवारांचा निवास आहे, तर शहापूर, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि मीरा भाईंदर आदी विधानसभा क्षेत्रातून एकही महिला सैनिक नाही. येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याविषयी व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं पाणी टंचाई उपाययोजनांसंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आत्तापासूनच लागा असे निर्देश अत्यंत कठोर शब्दात ठाणे जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांनी शहापूर येथे आयोजित पाणी टंचाई उपाययोजना आढावा संबंधित बैठकीत दिले होते. जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून 31 मार्च रोजीपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण 91 गावपाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि नजीकच्या काळात संभाव्य पाणी टंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्या अनुषंगानं आवश्यक उपाययोजना आत्तापासूनच सुरू करण्यास निक्षून सांगितलं. ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक असल्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता कामी नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी 15 दिवस आधी प्रस्ताव सादर करून 1 दिवस आधीच टँकरनं पाणी पुरवठा करण्यात यावा. शहापूर येथील बाहुली धरणाच्या सुरू असलेल्या कामाबाबतही त्यांनी आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या की त्यांनी रोजच्या रोज धरणाचं काम किती झाले याबाबत प्रगती अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा. या धरणाचं काम उत्कृष्ट प्रतीचं आणि वेळेत पूर्ण करावं असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर नजीकच्या काळात या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीनं सादर करण्याविषयी त्यांनी सक्त सूचना दिल्या. पाणी नाही असं एकही गाव नसावं यासाठी सर्व यंत्रणांनी पाणी टंचाईबाबत काटेकोर नियोजन करावं. गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहिरींची संख्या आणि पाण्याचे इतर पर्याय तपासून पुढील 15 दिवसात शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठ्यासंदर्भात नियोजन करण्यात यावं अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रृंगारे यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या आहेत. पाण्याचे टँकर आणि इतर आवश्यक उपाययोजनांचं आत्तापासूनच व्यवस्थित नियोजन करावं असंही त्यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेव शिसोदे यांनी मार्गदर्शन करताना शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा असून कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणं गरजेचं असल्याचं सांगितलं. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावं. तसंच कचरा उचलला गेल्यानंतरच ते उचलण्याआधीचे असे फोटो काढून संकलन करावं. तसंच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्या संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी असंही शिसोदे यांनी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या माध्यमातून मागील वर्षभरात विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे 12 कोटींहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. यामध्ये 5,29 लाखांचा विविध मद्यसाठ्यांचा समावेश आहे. तर 2,217 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 3,313 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात अनेक वेळा परराज्यातील मद्य चोरून आणलं जातं. यात विशेष करून गोवा, दीव, दमण येथील दारूचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. हे मद्य खाजगी बसेसच्या माध्यमातून चोरून आणलं जातं. त्यामुळे गुजरात, गोवा आदी राज्यातून येणाऱ्या अशा बसेसवर या फ्लाइंग स्क्वॉडची विशेष नजर असते. महत्त्वाची बाब म्हणजे अनेक वेळेला गावठी आणि हातभट्टीच्या दारूची विक्री करताना विविध मार्ग अवलंबले जातात. यामध्ये दुधाच्या किटलीत वर दूध आणि खाली पिशवीत दारू ठेवून विक्री होते. तर काही वेळेला लॅपटॉप बॅगमधून त्याची ने केली जाते. काही वेळा तर खाडीत आतमध्ये खाटी जंगलात हातभट्टीची दारू तयार केली जाते. तेव्हा बोटीतून प्रवास करून या हातभट्ट्यांवर कारवाई केली जाते. राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभाग अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली आदी पट्ट्यात वर्षभरात विविध ठिकाणी ही कारवाई केली आहे. अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे फ्लाइंग स्क्वॉडनं कंबर कसली होती. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांच्याशी संपर्क साधला असता मागील वर्षभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी आमच्या विभागानं कारवाई केली असून यामध्ये 12 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.